शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने सीना नदीला पूर आलाय। पहाटे 3 वाजल्यापासून सीना नदी पुलावर पाणी आल्याने रस्ता बंद झाला। यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून महानगरपालिका प्रशासनाने अपघात होऊ नये म्हणून रस्ता बंद केलाय। सीना नदीच्या पुराची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनास सर्व सूचना आमदार संग्राम जगताप यांनी दिल्या आहेत। पुढील पावसाळ्यापूर्वी सीना नदीच्या नवीन पुलाचे काम पूर्ण व्हावं याबाबतच्या सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या। अमरधामच्या मागच्या बाजूने असणारा कल्याण महामार्ग याच्यावरती पुलाचं काम गेल्या काही दिवसांमध्ये सुरू झालं आहे आणि याच्यामध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन देखील करण्यात आले या प्रशासनाच्या वतीनं की पुढच्या पावसाळ्याच्या अगोदर रस्ता पूल नागरिकांच्या रहदारीकरता देखील पुढं झाला असेल। हे सगळं होत असताना खरं तर आम्ही वारंवार जिल्हा प्रशासन असेल यांना सांगितलेलं आहे की इथलं जो काही नदीपात्रामध्ये झालेलं अतिक्रमण आहे, भराव टाकण्यात आले आहे, तर ते त्वरित काढण्यात यावेत। आणि ते न काढल्यामुळं खरं तर इथं आपल्याला पाण्याचा मागच्या बाजूला फुगवटा तयार होतो आणि इथं पुलावरनं पाणी जात असताना आपल्याला पाहायला मिळतं। पण ह्या सगळ्या बाबतीमध्ये काम करत असताना प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे की आता इथं गणरायाच्या मूर्ती बनवणारे अनेक कारखाने ह्या रस्त्यावरती आहेत। मग इथून शहरातच नाही तर जिल्ह्याभरातनं या ठिकाणी गणरायाच्या मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये लोक नागरिक मूर्ती खरेदी करण्याकरता गणेश उत्सव चालू होण्या अगोदरपासून या ठिकाणी येत असतात आणि इथं गणेश उत्सवाच्या कालखंडामध्ये देखील प्रचंड मोठी इथं असणाऱ्या लोकवस्ती असेल किंवा इथून नागरिकांची वर्दळ असते। म्हणून प्रशासनानं कुठेतरी याची पर्याय व्यवस्था देखील करावी, पर्याय रस्त्यांची व्यवस्था करावी आणि बायपास चौकातून कल्याण महामार्गाच्या बायपास चौकातला देखील आपण इथं नागरिकांकरता जी मोठी रहदारी जी आहे, हेवी वाहतूक जी आहे ही बंद करण्यात यावी अशा देखील मागणी ही प्रशासनाकडे करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी साहेब असतील, कलेक्टर आयुक्त साहेब असतील किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्याकडे देखील करण्यात आली आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबारकर, अहमदनगर।